हेर माझं माहेर, माझं माहेर उकांडा, माझं माहेर उकांडा. आणि इकडं ओके मध्ये सगळं उकांडा. सगळा बुचकाच झालाय. कोणतरी हे केलंय वाटतं गोळाई. हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन दिवसाची नवीन. तर मी आज कुठे आली शेतामध्ये. कशाला तर सकाळी 10 वाजताच आलेलो आम्ही, लवकरच. बघा शर्ट बीट अंगात आहे माझ्या. सकाळी 10लाच आलेलो. तिकडे वरती रानात शेंगा, माझ्या भावाच्या मित्राच्या शेतातल्या शेंगा उपटायच्या होत्या. त्या शेंगा वगैरे उपटून येलं वगैरे उपटून ठेवले, तर ते घरी ट्रॅक्टरने घेऊन जाणार आणि मग नंतर ना घरी तोडणार. तर ही माझ्या भावाचं शेत आहे. याच्यामध्ये ना बांध पिटून द्यायचे, तर कारण की उन्हाळा लागला ना, ते बांध हे असं गटपणे ना ते सगळं पिटून देत असतं. तर बघा एक बांध मी तिकडे, एक बांध तिकडे पेटवलाय, एक बांध तिकडे पेटवलाय. बघा दिसतंय का? सगळं पिटून द्यायचं म्हणजे कसं बांध क्लीन होते. आता ह्यो पण बांध पिटून देणार नाही, हे पिटून द्यायचं. माझे भाऊ जाई तिकडे, ते बी पेटून देते. म्हणजे पेटलंय ती, राहिलेलं उपटी ती वाटतं. हे बघा कसलं धडाधड धडाधड पेटायला लागले. सगळं पेटलं म्हणजे स्वच्छ राहते, बांध क्लीन राहते. तर आणि ह्याचं बी वगैरे जळून जातं. नंतर मग पुढं पाऊस पडला की परत नवीन झाडं वगैरे परत पुढच्या उन्हाळ्यात पेटून द्यायचं, असं असतंय. ते बघा कसलं पेटतंय, भयानकच. बापरे, खायला लागते. आणि गावाकडे आल्यापासून तर माझे बास विचारूच नका, काही झाड पडले. अवताराचा चेंजेस झालाय माझा. हे बघा कसलं पेटतंय धडाधड धडाधड. बघा आणि ऊन बी, टेम्परेचर बी बापरे किती प्रमाणाच्या बाहेर आहे. आता हे पेटून देते मी, सगळी बांध पिटून द्यायची. पण पळाटे ते काय माहिती पेटून द्यायचे का नाही. कसलं जाळ जाळ चाललाय बाबू, खतरनाकच जाळ चाललाय. हे बघा धडाधडच पेटते. त्याला मी आता ह्यो बी बांध व्हिडिओ कंटिन्यू करा. तर नमस्कार मंडळी, आम्ही ना तिकडं पूजा चालू आहे घराची, त्याच्यामुळे आवाज येतोय त्याचा. आणि ना आम्ही रानात गेलेलो, येलो वगैरे उपटिले आणि शेत वगैरे बांध वगैरे पेटून दिले. घरी आलो, आंघोळ वगैरे केले. चिप्स ही काढायची ते. तर बघा चिप्स काढले, तर शिजवले सकाळी आणि हे केलंय. आता त्या शेंगा राहिलेल्या शेंगा तोडायला जायचंय. हे बघा चिप्स अजून एवढेच वाळू घालायचे, एक पाटी बाकी अजून, लय मोठे येतो. आणि इकडे बघा वातावरण, बघा आमचं दृश्य बघा दृश्य. हे माझं गाव माहेर आहे, माहेर माझं माहेर, माझं माहेर उकांडा, माझं माहेर उकांडा. आणि इकडं ओके मध्ये सगळं उकांडा. हे बघा हे ती काय करते, हौसा वहिनी धुनत होती. माझ्या आत्याची जावाची सुने. काय काय कुडालची भारी होती ना ती. बांध थोडी पिटून द्यायला लागलाय, ती शेतात पिटून द्यायला लागलाय. नसतो पिटून देत, ती भागू द्यायचा आणि त्यांचा बांधे. ती त्यांना विचारल्याशिवाय पिटून देईन का? शांत रा, वाळू बिळू घालू दे. वाळू घाल लाग मला, तेवढं का घालू? त्याला 1 तास लागलाय एवढं मोठं. 5 मिनिटात त्या 2-4 भारे होते का तुझे? एवढी पाटी कुंकडं तू एकदा पोराने हातारलंय, त्याच्या वाळू घातलंय. एवढं वडान धारा इकडं, एवढं वाळू घालायचंय. धारान वडान कुठं वाढायचं? काय सांगा बाय, आता मी नाही करणार बंद. मेक्षाला काय होतं अंगात तुला माहिती का? गावनवली बाई किती फेमस झाली ती. हा एवढं काय लाजायचंय होय मंडळी, एवढं काय लाजायचंय? गावनवली किती बाई फेमस झाली. आणि मॅक्शीच आहे ती बी, अंग झाकत आहे ना. नाव उठवणाऱ्याला काय मुर्दा बसला, नाव उठवणाराचा डोक्यात दगड घाले. नाव उठवणाराचा कोणी लोक स्वसाला येत नाही, कोणी पोसायला येत नाही, फक्त नाव ठेवायलाच असते ठीक. चला आता एवढं पटापट वाळून घेतो मी, घालतो.
चला कॅमेरामॅन करते वाळू घालूस तर थोडं आलोय मोठं आहे आता वाळू घालायला. चला मंडळी वाळू घालतो आम्ही आता. आधी ते मारायची जेव असं तर माझं सर हा इकडे बघ इकडे कर. हा दिसते का मी छोटीशी आहे माझी भाजी कॅमेरामॅन झाली मंडळी. हे बघ आमची वेप्स झालं वाळू घालायचं काम चालू आहे. चिप्स 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 हम चिप्स बना रहे. ए सांभळ ही बघ नाही अगं बा कशाला करते तिकडच लाव ना. अगं ती लाज वाटते ना. हे बघा मोठे मोठे दादा दादा तू नको हातात घेऊ वाकडं तिकडं करता तुम्ही. गिरे आली ते हातात नसतं. तर हे बघा सगळे वेपर्स वाळू घालून झाले तर माझे सगळे म्हणजे सगळे. तर नाही म्हणलं तरी ह्या पाटीने लाल पाटीने 2 पाट्या वेपर्स होते ना. ही कितीचे आहेत माहिती का. पूर्ण तोंड बांधून पोत म्हणजे 1 कट्टा एवढे. वाळू घालायलाच लय वेळ लागतो याला बनवायला आणि वाळू घालायला लय वेळ लागतो. ओलं काचं करणं काय सोपं नाही. आता हे शेवगीचे शेंगा पाडते मी इथं बदा 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 बदा. इकडं तिकडं मी भाऊजी रानातला सरपण आणायला गेली की तो हिरवळ हिरवळ फोटोशूट वगैरे करायला भारी ना. तर चला आता मी शेंगा पाडते आणि घरी जाते. अजून शेंगा तोडायला जायचं आहे आम्हाला भुईमुगाच्या येलं उपटिलेल्या. तोपर्यंत बाय बाय. तरी मंडळी या मंडळी या. तर आम्ही ना वेपर्स वाळून घालून गेले घरी जेवण वगैरे केलं. या बघा वरती घरी जेवण वगैरे केलं. शेतात गेलो शेंगा तोडल्या 2 पाट्या. ह्या पाटीने अर्धी पाटी शेंगा आल्या मला. तिथं ब्लॉग काढायला जमलाच नाही मला. शेंगा तोडायची वड होती माझ्या मग. कसे हे बघ कसे खायला लागले. कसं झालाय गुप्पा सगळा बुचकाच झालाय. गुप्पाच कोणतरी हे केलंय वाटतं गोळाई. श्री स्वामी समर्थ. बघा वेपर्स सकाळी कमीत कमी 1 घंटा वाळू घालत होती मी याला. वेपर्स अशी झाली कुरकुडीत कुरकुडीत झालेत कुरकुडीत. दगड काढ दाया काढ. हे बघ